पुण्यातील धनकवडी येथील के मार्केट परिसरातील चहाच्या साहिबा हॉटेलमध्ये सिलेंडरमुळे भीषण आग लागली। या दुर्घटनेत हॉटेलमधील साहित्य पूर्णतः जळून खाक झालं असून या आगीत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। ही घटना 30 मार्चला दुपारी 3:30च्या सुमारास घडली। अग्निशमन दलाच्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणली गेली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दूध तापवत असताना वायू गळती झालेल्या सिलेंडरमुळे आग लागली। त्याचवेळी कामगारास बाहेर पडता आलेलं नाही। एकूण 8 सिलेंडर घटनास्थळी असून त्यापैकी 3 मोठ्या प्रमाणात वायू गळती झालेले सिलेंडर दलाच्या जवानांनी सुरक्षितेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहे। या आगीमुळे लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो। घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून ही आग सिलेंडरच्या गळतीमुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे याचा तपास सुरू आहे।